2611 चालू आहे. 11 रुपया 2611 11 रुपया गहू आहे गहू. 11 11 11 बोले किसको 11 हाँ 11 3 बार बघू शकता हा जो गहू आहे याला 2611 बाजार भरला. 2611 किती कट्टे दादा आहे? कोणता गहू आहे? 496 आहे 52 कट्ट्याचं वक्कल आहे. 496 का? हो भाव वाढे गावात थोडे. हो गव्हात थोडे भाव वाढे माल भिजला ना बाकीचा त्याच्यामुळे हे चांगल्या मालाला हे भाव आहे. चांगले माल काय करू समजा कमीत कमी कमीत कमी पुरायले 2250 ते वरील 2400 रुपये 2600 रुपये वर मध्ये आज 2611 आला. 2611 झाला आहे सुपर माल होता. सुपर माल बघू शकता हा जो माल आहे 2611 विकलेला आहे. कमीत कमी समजा 2200 रुपये आणि वर मध्ये माल 2611 496 गो होता. एकदम सुपर आणि 52 काट्यात लॉट होता. काही लहान लॉट नाही मोठा लॉट होता. एकदम सुपर माल आहे. गावाचे बाजारभाव थोडे वाढलेले जे चांगल्या मालाला चांगलेच भाव आहे. हा गहू एकदम 1 एकर मध्ये होता बघू शकता आणि हा 1.25 एकर मध्ये 52 गोणी झालेला आहे. याला भाव 2611 रुपये लागलेला आहे. 2611 हा कोणता आणि होता गहू ह्यो? हा 496. 496 विशेष म्हणजे हा शेतकऱ्यांनी बिगर खताचा आहे. बिगर खाता शेणखत स्ट्रीप म्हणजे त्याला हे नाही समजा रासायनिक खत नाही. रासायनिक बिलकुल नाही आहे आणि शेणखताचा आहे. खायला अतिउत्तम पेशीपेक्षाही चांगला भारी आहे. त्यामुळे भाव बी चांगला आला त्यामुळे समजा. भावही चांगला लागला. शेतकरी अति आनंदित झाला आणि नंबर 1 चे मार्केटचे भाव आजचे. बरोबर आहे. आणि खालचे काय भाव आहे समजा हलक्या मालाचे? हलक्या माल 2050 ते 2245 म्हणजे 80% गवते भाव कुरायला. 2000 2050 ते 2200 रुपये 2200 म्हणजे ते खाण्यासाठी का भिजेल माल समजा? ते भिजल माल हा. आहे. मिल्क क्वालिटी खाण्यासाठीचे भाव आहे 2300 पासून तर 2611 पर्यंत. बरोबर आहे. खाण्याचे भाव आहे 2300 पासून 2611. आणि याला नंतर आता लोक म्हणते मशीन क्लीन करायचं. मशीन क्लीन करायला 350 रुपये खर्च लागतो म्हणजे 3000 रुपये पडतो. बरोबर आहे. मग चांगल्या क्वालिटीला चांगले दाम द्यावे लागतील. चालतं ओके चालतं. धन्यवाद. आज आपण थोडक्यात जाणून घेतला जालना बाजार समितीचे गावाचे बाजारभाव. खालीमध्ये समजा जे कॅटल फीडसाठी किंवा पशुखाद्यासाठी जाते तो माल आहे मग 2000 ते 2200 आणि जो खाण्यासाठी त्याचा वापर होतो तो माल आहे मग 2300 ते 2611 रुपये. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.